उद्या महाराष्ट्र सीईटीचा निकाल जाहीर होणार। अभियांत्रिकी फार्मसी प्रवेशाच्या सीईटीचा उद्या संध्याकाळी 6 वाजल्यापासून निकाल पाहता येणार। लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचा स्ट्राईक रेट जास्त, त्यामुळे महायुतीमध्ये आम्हीच मोठा भाऊ, शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांचा दावा। कोण संजय शिरसाट? महायुतीत प्रत्येकाने जबाबदारीने बोलावं, लहान मोठं कोण हे तराजूमध्ये बसून मोजमाप करता येत नाही। नारायण राणेंचा संजय शिरसाट यांच्यावर पलटवार। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या क्लीन चिटला आक्षेप घेतलेला नाही। शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी क्लोजर रिपोर्टवर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंचा मोठा खुलासा। निवडणूक हातातून जातीय हे लक्षात आल्यावर मतदानाच्या आधी 2 दिवस सोलापुरात दंगल घडवण्याचा कट होता। सोलापूरच्या कृतज्ञता मेळाव्यात काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदेंचा देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप। खासदार प्रणिती शिंदेंनी फडणवीसांवर केलेला आरोप खोटा, आमदार राम कदम यांचं वक्तव्य। 1 जुलैपासून हे राज्य लोकशाहीच्या मार्गाने चालवलं जाईल का याची शक्यता कमी। यंत्रणेचा वापर करून सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा बळी घेतील, जितेंद्र आव्हाडांचं वक्तव्य। विधानसभा निवडणूक आम्ही एकत्र लढवणार, महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। सोडून गेलेल्यांना अजिबात परत घेणार नाही, उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर निशाणा। तर अजित पवारांना सोबत घेण्याचा प्रश्नच येत नाही, शरद पवारांची प्रतिक्रिया। लोकशाही वाचवण्यासाठी सर्व धर्मियांनी महाविकास आघाडीला मत दिलं, उद्धव ठाकरेंची माहिती। महाराष्ट्राला लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना कोणीही मत देणार नाही, ठाकरेंचा विरोधकांना टोला। मोदींच्या राज्यामध्ये 18 सभा झाल्या तर 1 रोड शोही झाला, मात्र तिथे आमच्या उमेदवारालाच फायदा झाला, शरद पवारांचा पंतप्रधान मोदींवर निशाणा। कांद्यामुळे भाजपला रडावं लागलं, लोकसभा निवडणूक निकालानंतर शरद पवारांचा भाजपवर हल्लाबोल। तपास यंत्रणांचा महाराष्ट्रामध्ये गैरवापर, धार्मिक ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न झाला, मोवियाच्या पत्रकार परिषदेत पृथ्वीराज चव्हाणांचा आरोप। विधानसभा निवडणूक अधिक ताकदीने लढवणार, महाराष्ट्रात सत्ता बदल नक्की होणार, पृथ्वीराज चव्हाणांना विश्वास। नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी महायुतीची बैठक, किशोर दराडे हेच नाशिक शिक्षक विभाग मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार। बैठकीला छगन भुजबळ मात्र अनुपस्थित। प्रत्येक बैठकीला मला जाणं शक्य नसतं, काही ठिकाणी आमचे पदाधिकारी जातात, त्यामुळे मी नाराज असल्याच्या वावड्या उठवल्या जात आहेत, छगन भुजबळांचं स्पष्टीकरण। भुजबळ बैठकीला अनुपस्थित असले तरी ते आमच्या सोबत आहेत, मंत्री दादा भुसेंची प्रतिक्रिया। तर महायुतीचे सर्व नेते किशोर दराडे यांच्यासाठी काम करतील, दादा भुसेंना विश्वास। सध्याच्या राजकीय परिस्थितीमुळे जनतेमध्ये संभ्रम दूर झाला नाही तर विधानसभा आणि विधान परिषद निवडणुकीत वाईट परिस्थिती उद्भवू शकते। महायुतीच्या बैठकीत राष्ट्रवादी आमदार माणिकराव कोकाटेंचे खडेबोल। जळगाव शहरातील भाऊसाहेब काशीनाथ लाठी विद्यालयात विद्यार्थ्यांचं स्वागत, बैलगाडी घेऊन विद्यार्थ्यांची वाजत गाजत मिरवणूक। संस्थेचे अध्यक्ष अरविंद लाठी यांच्याकडून विद्यार्थ्यांना गुलाब आणि चॉकलेट देऊन स्वागत। नव्या शैक्षणिक वर्षाला आजपासून सुरुवात, नाशिकच्या रचना विद्यालयात सजवलेल्या बैलगाडीतनं विद्यार्थ्यांची मिरवणूक। धुळे जिल्ह्यात अद्यापही शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा, शेतकऱ्यांची पेरण्यांची तयारी पूर्ण, मात्र अद्यापही दमदार पावसाला सुरुवात न झाल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली। नंदुरबारच्या शहादा तालुक्यातील कहाटूळ शिवारात मुसळधार पावसामुळे पपई केळी पिकांचं नुकसान। सुनेत्रा पवारांच्या राज्यमंत्रीपदाच्या चर्चेला पूर्णविराम, राष्ट्रवादी काँग्रेस कॅबिनेट मंत्रिपदासाठीच आग्रही, राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्याची माझाला माहिती। सुनेत्रा पवारांच्या खासदारकीनंतर राष्ट्रवादीत राज्यमंत्रीपदाची होती चर्चा। पुण्याच्या कात्रज चौकात सुनेत्रा पवारांचे बॅनर, हार कर जीतने वाले को बाजीगर कहते हैं, बॅनरवर उल्लेख। शक्तीपीठ महामार्गाला विरोध म्हणून 18 जूनला महामोर्चा काढला जाणार। या महामार्गामुळे शेतकऱ्यांकडे जमिनी राहणार नाहीत, त्यामुळे अनेक मार्ग असताना या महामार्गाची गरजच काय, शाहू महाराज यांचा सवाल। देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार जो निर्णय देतील तो आम्हाला मान्य।
देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार जे सांगतील तो निर्णय आम्हाला मान्य आहे. इंदापूर विधानसभेच्या जागेवरून आमदार दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया. हर्षवर्धन पाटील आणि आम्ही एकत्रच, भरणेंचं वक्तव्य. जिल्ह्यातील शाळा आजपासून पुन्हा सुरू. वसंतराव चौगुले शाळेत विद्यार्थ्यांचं औक्षण आणि फुलांची उधळण करत विद्यार्थ्यांना प्रवेश. सोलापुरात पावसाची अचानक एंट्री. अचानक झालेल्या पावसामुळे नागरिकांची मात्र तारांबळ. कोल्हापूरचं ग्रामदैवत कपिलेश्वर मंदिरात चोरी. मंदिरातील मारुतीच्या मूर्तीवरील चांदीचा मुखवटा, शिवलिंगावरचे तांब्याचं अभिषेक पात्र आणि पूजेचं सर्व साहित्य चोरीला. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना बैलगाडीची सफर. धाराशिवच्या कळंब तालुक्यात आमदार कैलास पाटील यांनी स्वतः बैलगाडी चालवत विद्यार्थ्यांना शाळेत सोडले. छत्रपती संभाजीनगरमध्ये मंत्री उदय सामंत, आमदार संजय शिरसाट यांनी घेतली मनोज जरांगेंची भेट. मराठा आरक्षणावर राज्य सरकार काम करत असल्याचं दिलं आश्वासन. बीडमध्ये पंकजा मुंडे अपक्ष लढल्या असत्या तर त्या पराभूत झाल्या नसत्या. पंकजा मुंडेंचा पराभव केवळ त्या भाजपच्या उमेदवार होत्या म्हणून झाला. ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे अध्यक्ष दीपक केदार यांचं वक्तव्य. राज्यात काहीतरी मोठी घटना घडणार असल्याची फडणवीसांना माहिती, त्यामुळेच त्यांच्याकडून गृहमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची घोषणा. ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे अध्यक्ष दीपक केदार यांची टीका. परभणीच्या जिंतूर तालुक्यात मुसळधार. बामणी जिंतूर रस्ता काही काळ बंद. जीव धोक्यात घालून दुचाकी स्वारांचा प्रवास. एका तासाच्या पावसामुळे परभणीच्या जिंतूरमध्ये पाणीच पाणी. अनेक ओढ्यांना पूर. 20 ते 25 गावांचा संपर्क तुटला. तुळजापुरात सिंहासन दानपेटी घोटाळ्याप्रकरणी हिंदू जनजागृती समिती आक्रमक. तुळजाभवानीच्या मुख्य प्रवेशद्वारावर केलं घंटानाद आंदोलन. तुळजाभवानी देवीच्या मंदिरात झालेल्या भ्रष्टाचाराचे गुन्हे तात्काळ दाखल करण्याची मागणी. नांदेडच्या कंधार तालुक्यात सशस्त्र दरोडा. व्यापाऱ्याला मारहाण करत जवळपास 35 ते 40 तोळे सोनं आणि 20 ते 22 लाख रोख रक्कम लंपास. घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. नागपुरात झालेल्या स्फोटातील मृतांची संख्या 8 वर. उपचारादरम्यान आणखी एका महिलेचा मृत्यू. चामुंडी एक्सप्लोझिव्ह कंपनीत झालेला स्फोट. नागपुरात विदर्भ राज्य आंदोलन समितीचं आंदोलन. विजेचे दर कमी करावे. प्रीपेड मीटरचा निर्णय मागे घेऊन GR काढण्याच्या मागणीकरता कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी. यवतमाळमध्ये महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण समितीचं धरणं आंदोलन. शासनाने काढलेल्या शिक्षकांच्या संच मान्यतेसंदर्भात निर्णयाविरोधात आंदोलन. तर विदर्भात पहिल्या दिवसापासून शाळांवर बहिष्कार टाकणार. वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यातील गिंभा मोहरी परिसरात मुसळधार. शेतातील सुपीक माती वाहून गेल्यानं शेतात पेरणी कशी करावी, शेतकऱ्यांसमोर प्रश्न. बुलढाणा जिल्ह्यात मुसळधार पावसाची हजेरी. लोणार, मेहकर, सिंदखेड राजा तालुक्यात मुसळधार पावसाने बळीराजा सुखावला, तर नदी आणि ओढ्यांना पाणी आल्यानं पाण्याचा प्रश्नही सुटला. रायगडमध्ये शाळेच्या पहिल्या दिवशी मुलांचं स्वागत. मुलांचं शालोपयोगी वस्तू देऊन स्वागत. म्हसळा तालुक्यातील सावित्री माध्यमिक विद्या मंदिर शाळेचा उपक्रम. आंबोली घाटात आता अस्वच्छता केली तर दंड आकारण्यात येणार. माकडांना खाऊ घालणं यासाठी 1000 रुपयांचा उपद्रव शुल्क. अस्वच्छता होऊ नये यासाठी वन विभागाचा निर्णय. महाडच्या काळ नदीपात्रात अनोळखी मृतदेह सापडल्यानं खळबळ. मृतदेहाची ओळख अद्याप पटलेली नाही, मात्र पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचा पोलिसांचा अंदाज. रायगडच्या रोहामधील धाटा MIDC ट्रान्सवर्ल्ड कंपनीच्या कामगाराचा मृत्यू. सेफ्टी बेल्टची दोरी मध्येच तुटल्यानं कामगार खाली कोसळला. घटनास्थळी पोलिसांचा बंदोबस्त. ठाणे महापालिकेच्या शाळेत महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडनं विद्यार्थ्यांचं स्वागत. तर काही वर्गांमध्ये जाऊन सौरभ राव यांच्याकडनं विद्यार्थ्यांना नव्या पाठ्यपुस्तकांचंही वाटप. उन्हाळी सुट्टीनंतर राज्यातील स्टेट बोर्डच्या शाळा सुरू. दादरच्या बालमोहन शाळेत विद्यार्थ्यांचं फुलं देऊन स्वागत. नवी मुंबईत पालक आणि विद्यार्थ्यांचं आंदोलन. नेरूळ सारसोळे विभागातील नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळेत अपुऱ्या शिक्षकांमुळे मुलांचं शैक्षणिक नुकसान, तर विद्यार्थ्यांना अद्याप शालेय साहित्याचं वाटपच झालं नसल्याचा आरोप. महाविद्यालयात निश्चित झालेला प्रवेश 30 सप्टेंबरपर्यंत रद्द केल्यास किंवा इतर शिक्षण संस्थेत स्थलांतरित करायचं झाल्यास महाविद्यालय किंवा विद्यापीठाला फीचा संपूर्ण परतावा देणं बंधनकारक. शिक्षण संस्थांना UGCच्या सूचना. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.